मत्ती याचा 8वा अध्याय आणि 3रं वचन. तेव्हा येशूने हात पुढे करून त्याला स्पर्श केला व म्हटले, माझी इच्छा आहे, शुद्ध हो. लगेच त्याचे कुष्ठ जाऊन तो शुद्ध झाला. या ठिकाणी देवाच्या लोकांनो एक कुष्ठरोगी आहे आणि कुष्ठरोगी देवाच्या लोकांनो त्याला एक आजार झालाय. माहिती ना कुष्ठरोग्यांना कोणता आजार होत असतो. आणि हा कुष्ठरोगी देवाच्या लोकांनो गावाच्या बाहेर असेल, कारण त्या काळामध्ये कुष्ठरोग्यांना गावामध्ये कुणी एंट्रीच नव्हती. ज्याला कुष्ठरोग असेल ते सगळे लोक देवाच्या लोकांनो गावाच्या बाहेर असेल. आणि हा कितीतरी दिवस झाले असेल हा मनुष्य कुष्ठरोगामध्ये अडकला असेल. आणि एक दिवशी त्याला कळलं देवाच्या लोकांनो की येशू ख्रिस्त या ठिकाणाहून जात आहे. येशू ख्रिस्त त्याला दिसला असेल आणि देवाच्या लोकांनो हा कुष्ठरोगी त्या येशू समोर गेलाय. आणि येशू समोर गेल्यानंतर येशूला म्हणत आहे, प्रभूजी आपली इच्छा असेल तर मला शुद्ध करावयास आपण समर्थ आहात. म्हणजे या वाक्यातून देवाच्या लोकांनो त्याचा विश्वास येशूवरती होता. त्याला कुणी समर्थ नव्हतं की शुद्ध करण्यासाठी, पण देवाच्या लोकांनो त्याला माहित होतं एकच असा देव आहे, तो येशू मला शुद्ध करू शकतो. आणि ज्यावेळेस देवाच्या लोकांनो येशूने हात पुढे करून त्याला स्पर्श केलाय आणि स्पर्श केल्यानंतर येशू म्हणतोय माझी इच्छा आहे तुला शुद्ध करण्याची. आणि देवाच्या लोकांनो त्याचा कुष्ठरोग सडनली निघून गेला आणि देवाच्या लोकांनो तो एकदम शुद्ध झाला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आजचा विषय आहे देवाच्या लोकांनो, तुमच्या डोक्यावरती कोणाचा हात आहे. कुष्ठरोगी आजारी असताना देवाच्या लोकांनो तो कुष्ठरोगी अनेक समस्येत असेल, त्याच्याबरोबर कोण बोलत नसेल, त्याने अनेक पैसा ट्रीटमेंटसाठी खर्च केला असेल, पण त्याला कुणी शुद्ध करण्यासाठी समर्थ नसेल. त्याचा 100% विश्वास झाला असेल की मला कुणी या जगामधली गोष्ट किंवा ट्रीटमेंट किंवा डॉक्टर कुणीही मला शुद्ध करू शकत नाही. त्या काळामध्ये कुष्ठरोगी देवाच्या लोकांनो एक गावाच्या बाहेर त्यांना जागा असायची, घर असायचं, त्यांना एंट्री नसायची. जर त्या कुष्ठरोग्याचं लग्न झालं असेल तर त्याचे मुलं, बायको, आई वडील गावामध्ये असतील, तो गावाच्या बाहेर असेल, कितीतरी वर्ष झाले असतील, अनेक समस्या त्याला येत असतील. पण या समस्यामध्ये जीवन जगत असताना देवाच्या लोकांनो त्या कुष्ठरोग्याच्या मनामध्ये कधीच विचार आला नाही की मी सुसाईड करू का. कधीच विचार आला नाही की मी इथून पळून जाऊ का या गावाला सोडून. कधीच विचार त्याच्या मनामध्ये आला नाही की मी माझ्या जीवनाचं बरं वाईट करू का, असा विचार त्याच्या मनामध्ये आला असेल. पण त्याने देवाच्या लोकांनो ती गोष्ट त्याच्या जीवनामध्ये केली नसेल. तुम्ही जीवन जगत असताना आजारी पडल्यानंतर डॉक्टरकडे जाता, ट्रीटमेंट घेता, पण काही आजार आहेत त्याला ट्रीटमेंट उपचारच नाहीये. आणि मग असे आजार घेऊन जीवन जगत असताना देवाच्या लोकांनो आपल्याला कधी कधी वाटतं अरे माझं कोण आहे की नाही. आपले जवळचे ते पण आपले हात सोडून देतात. पण देवाच्या लोकांनो हा कुष्ठरोगी पैसे संपले असतील, ट्रीटमेंट संपली असेल, बऱ्याचशा गोष्टी या कुष्ठरोग्याने केल्या असतील, पण त्याला काय फरक पडला नसेल. पण एक दिवशी देवाच्या लोकांनो या कुष्ठरोग्याच्या जीवनामध्ये येशू आला. आणि येशू आल्यानंतर देवाच्या लोकांनो त्याला विश्वास होता की येशू मला बरं करील. येशू बरोबर तो बोलला की मला शुद्ध करण्यास तुम्ही समर्थ आहात. येशूने त्याला स्पर्श केला. त्याचा कुष्ठरोग त्या क्षणात निघून गेला. देवाच्या लोकांनो त्याने त्याच्या जीवनामध्ये या येशूला भेटण्या अगोदर देवाच्या लोकांनो कितीतरी लोकांसमोर त्याने हात पसरले असतील की मला डॉक्टर तुम्ही नीट करा. कितीतरी वैद्याकडे तो गेला असेल, त्याने हात पसरले असतील आणि म्हणत असेल की मला शुद्धतेची गरज आहे, मला शुद्ध करा.
नातेवाईकांकडे त्याने गेला असेल, कनेक्ट करायचा असेल, नातेवाईकांकडे त्याने हात पसरले असतील की मला शुद्ध करा. त्याचे बायकोकडे म्हटलं असेल की मला शुद्ध कर, काहीतरी तू माझ्यासाठी कर. मुलांना म्हटलं असेल माझ्यासाठी काहीतरी कर, मी अशुद्ध आहे, गावाच्या बाहेर आहे, मला गावात यायचं, तुम्ही काहीतरी करा. त्याचे हात या जगाच्या प्रत्येक गोष्टी समोर पसरले असतील. पण देवाच्या लोकांनो, ज्या ज्या लोकांसमोर त्याने हात पसरले, तो व्यक्ती किंवा ते नातेवाईक, ते समाज, जगातले डॉक्टर्स, कुणी पण देवाच्या लोकांनो त्याला शुद्ध करण्यासाठी समर्थ नव्हते. तुम्ही हात पसरता, कधी कधी पसरता हात तुम्ही. सडनली घरामधलं कोण आजारी पडले, खिशात पैसे नाही, ऍडमिट करायचे, आणि ऍडमिट केल्यानंतर खिशात पैसे नाही. आणि देवाच्या लोकांनो, आपण नातेवाईकांना फोन करतो, मला डिपॉझिटसाठी एवढे पैसे लागणार आहेत, प्लीज पाठवता का? नातेवाईक म्हणतात आमच्याकडे पैसे नाही आहेत, आणि बँकेत पैसे असतात त्यांच्या. तुम्ही घरच्या माणसांना पैसे मागता, ते पण म्हणतात पैसे नाही आहेत. डॉक्टर म्हणतात डिपॉझिट भरा. अशा परिस्थितीमध्ये देवाच्या लोकांना काय करावं, काय नाही करावं समजतच नाहीये. सगळ्या लोकांसमोर तुम्ही हात पसरता, पण तुम्हाला मदत करण्यासाठी कुणीच नसतं. तुमच्या समस्येमध्ये ज्या ज्या वेळेस तुम्ही त्या समस्येमध्ये आला असताल, आजारी पडला असताल, किंवा कोणत्याही समस्या असेल, त्या समस्येमध्ये तुम्ही हात पसरला असेल, पण देवाच्या लोकांना ज्यावेळेस तुम्ही हात पसरल्यानंतर तिकडून उत्तर नाहीच येते. पण एक दिवशी येशू या कुष्ठरोग्याच्या जीवनामध्ये आला, आणि त्याने देवाच्या लोकांनो येशू समोर हात पसरले. येशू, तू समर्थ आहे मला शुद्ध करण्यासाठी. जसा देवाचा हात त्याच्या डोक्यावरती आला, त्याच्या हाताला, शरीराला स्पर्श केला, त्यानंतर त्या कुष्ठरोग्याला जगासमोर कधीच हात पसरायची गरज पडली नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्ही कोणत्याही समस्येमध्ये असाल, कोणत्याही अडचणीमध्ये असाल, ताण तणावामध्ये, टेन्शनमध्ये असाल, आतापर्यंत अनेक लोकांसमोर तुम्ही हात पसरले असतील, पण देवाच्या लोकांना आज तुम्ही येशू समोर हात पसरलेत. यानंतर त्या समस्येसाठी, त्या आजारासाठी, त्या टेन्शनसाठी, ताण तणावासाठी, त्या गोष्टीसाठी जी तुम्हाला भेटत नाही, देवाच्या लोकांनो, आज जर येशू समोर तुम्ही हात पसरलेत, तर आज नंतर जगासमोर कधीच हात पसरणार नाहीत. आमेन. कारण तुमच्या डोक्यावरती येशूचा हात आलेला आहे. या मंडळीच्या डोक्यावरती येशूचा हात आलेला आहे. आणि ज्या वेळेस येशूचा हात तुमच्या डोक्यावरती असतो, तो आजार तुमच्या विरोधात, ती समस्या तुमच्या विरोधात, ज्या वाईट गोष्टी तुमच्या विरोधात, सैतानाने ज्या प्लॅन केलेले तुमच्या विरोधात, त्या गोष्टी देवाच्या लोकांना कधीच सक्सेस होत नाही. कारण तुमच्या डोक्यावरती देवाचा हात आहे. आणि ज्यावेळेस देवाचा हात येतो, सैतान शून्यवंत होऊन जातो, तो नष्ट होऊन जातो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. येशू मसीह की. एकदा देवाने मला स्वप्न दाखवलं, आणि त्या स्वप्नामध्ये मी पाहिलं, आणि त्या स्वप्नामध्ये असं पाहिलं देवाच्या लोकांनो, की एक काळा प्राणी आहे, खूप मोठा, सिंहासारखा, खूप उंच, खूप धिप्पाड असा, आणि मी त्या प्राण्यासमोर उभा आहे. आणि देवाच्या लोकांना सडनली मी पाहतोय, त्या काळ्या सिंहाचं, काळ्या प्राण्याचं अचानक तोंड उघडलं गेलं असं. आणि जसं उघडलं गेलं, माझा हात त्याच्या जबड्यामध्ये गेला. आणि जसा माझा हात जबड्यामध्ये गेला, त्याच्या जबड्याला एक पंच मारला देवाच्या लोकांनो. आणि जसा पंच मारला, त्या प्राण्याचं जे उघडलेलं जे मुख आहे, किंवा त्या सैतानाचं उघडलेलं जे मुख आहे, माझ्या हाताला एकही टच त्या प्राण्याने किंवा त्या काळ्या सिंहाने केलेला नाहीये. कारण माझ्या डोक्यावरती मी पाहिलं, देवाचा हात माझ्या डोक्यावरती होता. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. येशू मसीह की. ज्या वेळेस तुमच्या डोक्यावरती येशूचा हात आहे, परमेश्वराचा हात आहे, तुम्ही सैतानाला पंच आरामशीर देऊ शकता.
सैतानाला तुम्ही तुमच्या जीवनामधून नष्ट करू शकता. त्या समस्येला आरामशीर तुम्ही नष्ट करू शकता. कारण देवाच्या लोकांनो, तुमच्या डोक्यावरती येशूचा हात आहे. आणि जर येशूचा हात तुमच्यावरती आहे, निर्माणकर्त्याचा हात तुमच्यावरती आहे, त्याने बनवलेल्या गोष्टी तुमच्या विरोधात तोंड उघडू शकत नाही. त्यांना तोंड बंदच करावं लागेल. तुम्ही म्हणता बस, येशूच्या नावात बसावंच लागेल, उठ, येशूच्या नावात उठावंच लागेल. नाईट प्रेयरला पाहिले ना, नाईट प्रेयरला जे होते ते नाईट प्रेयरला पाहिलं ना, काय झालं? येशूच्या नावात बसत बस. दुरात्मा म्हणतोय मला निघून जायचंय. अरे कुठं निघून जातो तू? याच्यातून निघ. कळतंय की नाही तुम्हाला? नाईट प्रेयर खूप सुपर नॅचरली होती यावेळीची, एकदम वेगळा अभिषेक. अनेक लोकांचं मन जड केलं असं नाईट प्रेयरला येण्यासाठी, ते आले नसतील, पण प्रभूने निवडलेले लोक आले, ते आशीर्वादित झाले. त्यांनी बघितलं डोळ्यांनी टॉप टू एंड पर्यंत परमेश्वराचा अभिषेक, ते सामर्थ्य, आणि रिॲलिटीमध्ये पण बघितलं त्यांनी काय झालं देवाच्या लोकांना. मग जर देवाचा हात तुमच्यावरती आहे, कोणाला घाबरता तुम्ही? कोणाला घाबरता? WBC वाढीला डॉक्टरने सांगितलं ऍडमिट करावं लागेल, लगेच घाबरायला सुरुवात. पोटात त्रास होतोय, डॉक्टरने सांगितलंय तुला असे असे हे एंडोस्कोपी करावं लागेल. अरे काय निघतंय की नाही, त्याच काळजीने घाबरून माणूस जातो एकदम. अरे ज्या देवाने तुम्हाला बनवलंय तो देव तुम्हाला रिपेअर करू शकतो. आणि जर तो तुम्हाला रिपेअर करू शकतो, तो तुमची समस्या, तुमचे आजार पण तुमच्यातून काढून शकतो. घाबरायची गरज नाहीये. जर देवाचा हात तुमच्यावरती आहे, तुमच्या समोर समस्या घाबरल्या पाहिजे, तुमच्या समोर संकट घाबरले पाहिजे, तुमच्या समोर देवाच्या लोकांना सैतान घाबरला पाहिजे, सैतानाने भरलेले लोक तुमच्या समोर घाबरले पाहिजे. कारण तुमच्या डोक्यावरती देवाचा हात आहे. आणि ज्याच्या डोक्यावरती देवाचा हात आहे त्याला निर्मिती घाबरते, म्हणजेच घाबरते देवाच्या लोकांना. कुठं हात पसरायचे ह्या व्यक्तीला समजलं आज. कुठं हात पसरणार आहेत तुम्ही? अरे यांनी, ह्या कुष्ठरोगी व्यक्तीने त्याच्या जीवनामध्ये खूप हात पसरले या जगामध्ये, पण देवाच्या लोकांनो जे जे हात त्याने पसरले त्या हातांचा काही उपयोग झालाच नाही. ते लोकांनी त्याच्यावर दयाच केली नाही, त्याला क्लिअर करू शकले नाही. मग तुम्हाला समजायला पाहिजे कुठं हात आपण पसरायला पाहिजे. माझं पोट दुखतंय, डॉक्टर सांगते सगळं नॉर्मल आहे, रिपोर्ट नॉर्मल येते, सगळं नॉर्मल आहे, तर म्हणजे काहीतरी गडबड आहे. समजले की नाही? आपण काय करायला पाहिजे? प्रार्थना करायला पाहिजे. त्या पोटाला येशूच्या नावात धमकवायला पाहिजे, त्या आजारांना धमकवायला पाहिजे, त्या समस्येला धमकवायला पाहिजे. आणि जर तुम्ही त्याचा विचार करून देवाच्या लोकांना जीवन जगत असताल, ते आजार वाढतील. देवाचा शब्द तुमच्या डोक्यावरती आहे, देवाचं सामर्थ्य तुमच्या डोक्यावरती आहे. जर देवाचा हात तुमच्यावरती आहे तर आज नंतर घाबरायचं नाही. कुठं हात पसरताल आज नंतर? समस्या आल्यानंतर जीवन जगत असताना कोणाकडे? येशूकडे. पहिला आपल्याला येशू आठवला पाहिजे. लोक मदत करतात, दोघांची प्रीती महत्वाची आहे, मानवाची पण आणि देवाची पण. पहिलं देवासमोरच हात पसरले पाहिजे. आणि ज्यावेळेस देवासमोर हात पसरतो त्याला जगासमोर कधीच हात पसरायची गरज पडत नाही. कारण देवाला माहिती याला जी गरज लागणारी देव ती ऑटोमॅटिक पुरवली जाते, कुठून पण पुरवली जाते. विश्वास देवावरती पाहिजे. एक मुलगा आहे आणि त्याला स्कूलला लागते 75,000 रुपये भरायला, आणि एक्झाम द्यायची सगळी फी थकली. लॉकडाऊन मध्ये सगळी फी थकली, काय करावं? नातेवाईकांना मागावं की काय? त्याच्या मनात विचार आला असे, पण म्हणशील कोणता नातेवाईक मला देणारच नाही, कारण माझी परिस्थिती अशी पाहून कुणीच मला मदत करणार नाही. कारण परिस्थितीच माझी अशी आहे. श्रीमंत लोकांना मदत करणारे खूप असतात, पण गरिबांना कुणी मदत करणार फक्त त्यांचा देवच आहे, बाकी कुणीच नाही. आणि मग 75,000 कसे भरायचे? मुलाला एक्झामला पाठवायचे, त्या विचारांमध्ये दिवस चालले असतील.
ताणतणाव टेन्शन वाढत असतील, याला मागितले असतील, नातेवाईकांना म्हणा, मित्राला म्हणा, किंवा अनेक लोकांना त्यांनी मागितले असतील. आणि नंतर माझ्याकडे पण ते आले आणि मला म्हटले, पास्टर साहेब आपल्या चर्चच्या लोकांना मागू का? मी म्हणलं अजिबात मागायचे नाहीत. चर्चच्या लोकांना अजिबात मागायचे नाहीत. त्यांना टेन्शन आलं असेल, पास्टर असे का म्हटले म्हणशील, काहीतरी मला मदत थोडीफार भेटली असेल फी साठी इकडून तिकडून. आणखी पण पास्टर्स म्हटलेत अजिबात चर्चच्या माणसांसमोर हात पसरायचे नाहीत. गुडघ्यावर जा, प्रार्थना करा, परमेश्वर ती गोष्ट पुरवेल. त्यांनी कोणाकडे हात पसरले नाही, प्रार्थना सुरू केली. आणि देवाच्या लोकांना जशी प्रार्थना सुरू केली, एक संस्थेबरोबर त्यांचं कनेक्शन झालं आणि त्या संस्थेने 75,000 रुपये भरून टाकले. देवाने त्या संस्थेला, देवाच्या लोकांना बेचैन केलं, ते कनेक्ट केलं आणि देवाने ते 75,000 त्या संस्थेद्वारे भरून टाकले. कोणासमोर हात पसरायचे? येशू समोर. तुमच्या डोक्यावरती देवाचा हात आहे. कोणाचा हात आहे? देवाचा हात तुमच्या डोक्यावरती. तुम्हाला कळलं पाहिजे कोणासमोर आपले हात पसरायला पाहिजे. आज नंतर देवाच्या लोकांनो एकच गोष्ट शिका. ज्या वेळेस तुम्हाला ताण असेल, तणाव असेल, टेन्शन असेल, प्रेशर असेल, कुणी तुम्हाला मन एकदम दुःखी करीत असेल, त्यावेळेस आपल्या रूम मध्ये जा, रूम बंद करा आणि गुडघ्यावर या, प्रार्थना करा. परमेश्वर तुमच्याशी बोलत आहे, तुम्ही परमेश्वराशी बोलत आहे. आणि जशी परमेश्वराची उपस्थिती तुमच्यावरती येईल, परमेश्वराचा हात तुमच्यावरती येईल, समस्या तुमच्यातून गळून पडेल. तुम्ही रूमच्या बाहेर येताल, सामर्थ्याने भरताल आणि तुम्हाला कळेल जी गोष्टीसाठी तुम्ही प्रार्थना केली ती गोष्ट तुमच्या जीवनामधून प्रभूने नष्ट केली. तुम्हाला जर गरज असेल ती गरज परमेश्वर पूर्ण करेल. आमेन. मग घाबरता की काय? न्याय दिसायला त्या खुर्चीवर बसवायला तो सामर्थ्यवान आहे. कोर्टचे निकाल चेंज करायला तो सामर्थ्यवान आहे. डॉक्युमेंट चेंज करायला तो सामर्थ्यवान आहे. अशा जिवंत देवाची सेवा करता, ज्याने पृथ्वी आकाश सगळ्या गोष्टी निर्माण केल्यात, आणि तो एक डॉक्युमेंट तुमच्यासाठी रिलीज नाही करणार का? खरी अहो, चेक रिलीज करील, डायरेक्ट चेक. कुठून चेक इन समजू शकणार नाही, पण तुमची गरज कंप्लीट होईल. पहिली गोष्ट पाहिली देवाच्या लोकांनो, जर तुमच्या डोक्यावरती परमेश्वराचा हात आहे तर तुम्ही कधीच कोणासमोर हात पसरणार नाही. त्या कुष्ठरोग्याने एकदाच प्रभू समोर हात पसरले, त्याचा कुष्ठ निघून गेला. परत कुष्ठसाठी त्याने कधीच कोणासमोर हात पसरले नाही. हन्नाला प्रेग्नन्सी नाहीये, कुणीच नाही, मुलगा मुलगी नाहीये. येशू समोर हात पसरले, परमेश्वरासमोर हात पसरले. देवाच्या लोकांनो रडून प्रार्थना केली. डायरेक्ट शाम्युएलच बाहेर आला. दावीद युद्धामध्ये, टेन्शन मध्ये, मी काय करू प्रभू, कसं युद्ध लढू, काय करणार आहेत? पण त्याला माहिती माझ्या डोक्यावरती देवाचा हात आहे. जिथं जिथं युद्ध मी लढेल तिथं तिथं देव मला विजय देईल. तुम्हाला कसला विजय पाहिजे? तुमच्या डोक्यावरती हात आहे. जर मोशेसाठी समुद्र दुभुगू शकतो तो परमेश्वर, तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी तोडून जोडू शकतो. देवाच्या लोकांना प्रेज द लॉर्ड. तुटलेल्या गोष्टी जुडवर नाहीत का? तुटलेल्या गोष्टी जुडू शकत नाहीत का? तो त्याच्यात तेवढी पॉवर आहे. तुटलेल्या गोष्टी पण जोडायला, तुटलेले मन पण जोडायला, तुटलेले परिवार पण जोडायला, तुटलेले मन जोडायला, तुटलेल्या गोष्टींमध्ये देवाच्या लोकांनो त्याच्याकडे ते सामर्थ्य तो जोडून टाकेल. लूक याचा 13वा अध्याय आणि 13 वचन. त्याने तिच्यावर हात ठेवताच ती सरळ झाली व देवाचा महिमा वर्णू लागली. एक 18 वर्ष कुबडी असणारी एक बाई येशूच्या सभास्थानामध्ये आली आणि बसली. येशूचा संदेश ऐकते जसे तुम्ही ऐकते. आणि येशूने देवाच्या लोकांना शब्दात दिवशी प्रार्थना करत असताना, प्रीच करत असताना येशू तिला म्हणाला, ए विकाराच्या आत्म्या याच्यामधून निघ. आणि येशूने त्या बाईच्या शरीरावरती हात ठेवला. जसा शरीरावरती हात ठेवला, 18 वर्ष कुबडे असणारी स्त्री डायरेक्ट सरळ उभाच झाली.
जर 18 वर्ष त्या स्त्रीला कोणी बरू करू शकत नव्हतं, ती स्त्री 18 वर्ष या समाजासमोर झुकलेली होती. प्रत्येक गोष्ट जात असताना, कामाला जात असताना झुकली असेल, बसमध्ये चढताना झुकली असेल, त्या काळात काय बस नसतील, पण जिकडं जात असताना तिकडं ती झुकली असेल. देवाच्या लोकांनो, किचन रूम मध्ये झुकली असेल, किराणा घ्यायला झुकली असेल, बाजारात गेली तरी झुकली असेल. जिथं जायची तिथं लोकांसमोर झुकायचीच, कारण तिला सैतानाने कुबडं बनवलेलं होतं. काय बनवले होतं? तुम्ही झुकता की नाही? नाही झुकत. मला माहिती आहे 100% तुम्ही झुकतच नाहीत. तुम्ही टाईट आहेत. कसे आहेत? अहो कसे आहेत तुम्ही? टाईट आहेत. पण कशाने तुम्हाला टाईट केलंय? देवाच्या शब्दाने तुम्हाला टाईट केलंय. येशूने टाईट केलंय. कळलंय की नाही? टाईटपणा कशाचा मानायचा असेल तर देवाच्या लोकांना फक्त येशूचाच. गौरव करायचा असेल फक्त येशूचाच, देवाच्या शब्दाचाच, बस, बाकी काहीच नाही. या जगामध्ये जगत असताना समस्या येतात, समस्या जातात, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की परमेश्वराच्या हाताने आपल्याला बनवलेलं आहे. परमेश्वराची आपण प्रतिमा आहोत. आणि जर तो एव्हा परमेश्वर कुठंच झुकला नाही देवाच्या लोकांनो या निर्मिती समोर, तर तुम्ही पण आज नंतर या निर्मिती समोर झुकायचं नाही. कारण देवासमोर सगळी निर्मिती झुकती, तुमच्या समोर पण जगातली सगळी निर्मिती झुकून जाईल. प्रेज द लॉर्ड. काही लोक असतात पण 1-2% आपल्या चर्चमध्ये नाही आहेत, हे मला माहिती आहे, 100% गॅरंटी आहे. काही गोष्टींसाठी झुकतात. प्रभू त्याच्या जीवनामध्ये तू असं असं केलंय, मग त्याचं जीवन पाहून तुम्ही इन्करेज झाले पाहिजे. तुम्ही उलट म्हटले पाहिजे, प्रभू त्याचं जीवन एकदम सुंदर छान बनवलंय, आणि जर त्याचं जीवन तू सुंदर बनवतोस, माझं पण तू 100% बनवणार आहे. तुम्ही प्रभू समोर झुकलेले आहात तर तुमचं जीवन पण परमेश्वर सुंदर बनवेल. पण जर तुम्ही त्या व्यक्तीकडे पाहून, त्याच्या गोष्टींकडे पाहून तुम्ही त्याच्या समोर झुकलेले आहात, तर देवाच्या लोकांनो तुम्ही परमेश्वरासमोर झुकणारच नाहीत. ती बाई शरीराने कुबडी होती, पण लोक आत्म्यात कुबडे असतात की नाही? आत्म्यात कुबडे आपल्या चर्चचे नाही आहेत हे मला माहिती आहे. बोला येशू मसीह की. आपल्या चर्चचे पवित्र आत्म्याने भरलेले लोक आहेत. प्रेज द लॉर्ड. सामर्थ्याने भरलेले लोक आहेत. पण जर एक व्यक्ती तुम्हाला आमिष दाखवीत असेल काहीतरी गोष्टींची, आणि तुम्ही त्या आमिष दाखवून झुकवत असताल, देवाचे नियम तोडून झुकत असताल, तर ती आमिष काहीच कामाचे नाही. तुम्ही त्या आमिषासाठी स्वतःला कुबडं केलेलं आहे. मग कोणती पण गोष्ट असेल, काही लोकांना सरळ बोलायचं कळतच नाही, आत्म्यामध्ये ते वाकडेच असतात. बायकोने भाजी केली, सुंदर भाजी झाली, वरण एकदम, नवरा लगेच डायरेक्ट बोलन, अरे याच्यात मीठच नाही, ऑलरेडी मीठ तिने जास्त टाकलेलं असतं. पण आडव्यात वाकडं, सरळ बोलणार नाहीत. आणि ती म्हणती देऊ का मीठ? ज्यावेळेस मीठ समोर येतं तो म्हणतो जरा टेस्ट करून बघ, आणि ज्यावेळेस ती टेस्ट करते त्याच्यामध्ये जास्त नमक असतं, मीठ असतं. आता हे वाक्य एकदम सिंपल पण आपण बोलू शकतो, अरे आज थोडं मीठ जरा जास्त झालंय, पुढच्या वेळेस जरा कमी टाक. पण बोलण्याचा टोन कसा आहे? अरे याच्यात मीठच नाही, वाकडं एकदम. असतात असे नवरे, पण इथं नाहीये एक पण बसलेला. बोला येशू मसीह की. समजते की नाही? आज त्या नवऱ्यांना प्रभू सरळ करणार आहे. मीठ कमी असलं तर कमीच म्हणतील, जास्त असलं तर जास्तच म्हणतील, कारण प्रभूचा हात त्या नवऱ्यांवरती येणार आहे. आमेन. बायका आमेन म्हणल्या की नाही? आमेन. पुरुष लोक आमेन म्हणा. आमेन, आमेन, आमेन. वाकडं बोलायचं नाही, कळलं?
वाकडं बोलून काय होतं, तुम्ही आत्म्यामध्ये वाकून जाता, त्या गोष्टीसाठी झुकता. आपला स्वभाव एकदम सरळ ठेवा, एकदम सरळ. कोणाची काय घेणं देणं नाही, कोण काही पण आपल्याला बोलू, काहीच घेणं नाही. आपण प्रभूकडे सरळ पाहते, आणि जो व्यक्ती परमेश्वराकडे, येशूकडे सरळ पाहते देवाच्या लोकांनो, त्याच्या जीवनातल्या पण गोष्टी एकदम सरळ त्याच्यासाठी येत असतात. अशा वाकड्या तिकड्या होऊन, त्रासातून, टेन्शन मधून, प्रेशर मधून मग त्याच्या हातात गोष्टी येत नाही. सरळ. तुम्ही भांडण झाल्यानंतर पहा स्वभाव कसा असतो. मग तो नवरा बायकोचा असेल, घरामध्ये असेल, बाहेर असेल, ज्या ज्या व्यक्तीबरोबर ती भांडण झालेत, त्या त्या व्यक्तीबरोबर मनुष्य सरळतेने वागतो की वाकडा वागतो? वाकडाच वागतो. आणि जर तुमचे शब्द तुम्ही वाकड्यापणाने वागत असाल, तर वाकड्या गोष्टी तुमच्यामध्ये अधिक शिरत जातील, तुम्हाला आणखी कुबडा बनवत जातील. या जगासमोर तुम्हाला आणखी झुकवत जावं लागेल, प्रत्येक गोष्टीसाठी झुकवावं लागेल, कारण तुमचा स्वभाव वाकडा झालेला आहे, शब्द वाकडे झालेले आहेत. काय करायला पाहिजे आज? यसला यस म्हणा, नाहीला नाही म्हणा, बस बात खतम. आणि भांडणामध्ये जी स्त्री, जो पुरुष सरळतेने बोलतो, सरळतेने राहतो, 100% समजायचं याच्यावरती देवाचा हात आहे. पण जो तो स्त्री, पुरुष किंवा बॉस किंवा जिथं तुमचे भांडणं झालेत, तुम्ही वाकड्यात शिरलात किंवा तो व्यक्ती वाकड्यात शिरलात, 100% समजायचं याच्यावरती सैतानाचा हात आलेला आहे. आपल्याला गुडघ्यावर येऊन प्रार्थना करावा लागेल की सैतानाचा हात याच्यावरती निघावा लागेल. मी काय पतींबरोबर आज जास्त बोलणार नाही, कळलं तुम्हाला? भांडण झाल्यानंतर सांगितलं ना, याला सोडा ना स्कूलमध्ये या मुलींना, मुलांना. तो म्हणतो तुला सोडवायचं तो सोड, मी काय सोडवणार नाही. आता जसे याचे मुलंच नाही आहेत, असं नाही करायचं. तुमचा स्वभाव सरळ पाहिजे. घरामध्ये होतात थोडेफार, लगेच मिटवून टाकायचे. जे तुमचं काम आहे ते रेग्युलर करत राहा आणि प्रभूकडे पहा, कारण तुमच्या डोक्यावरती परमेश्वराचा हात आहे. आणि ज्यावेळेस परमेश्वराचा हात आहे, बायको काय बोलू, नवरा काय बोलू, किंवा घरातले बाहेरचे कोणते काय लोक बोलू, इधर से डालने का और इधर से भाग देने का. जर देवाचा हात तुमच्या डोक्यावरती आहे तर. पण जर देवाचा हात नसेल तर इथून इथं येईल आणि त्याच्यावर तुम्ही विचार करताल. जगामध्ये तुम्हाला सांगतो 80% लोक आहेत जगामध्ये जे चुकीच्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये घेतात, चुकीचे शब्द घेतात आणि स्वतःमध्ये वाकडापणा करतात. आपल्याला तसं करायचं नाही. आपल्याला देवाचा शब्दच आपल्या मनामध्ये पाहिजे, कारण देवाचा हात आपल्या डोक्यावरती आहे. आणि ज्याच्या डोक्यावरती हात आहे तो सरळ झालेला आहे. ती 18 वर्षाची कोंबडी सरळ झालेली आहे. आज जर आत्म्यामध्ये कुणी वाकडापणा करत असेल, चर्चला येऊन पण प्रभूचा हात त्यांच्यावरती येणार आहे आणि परमेश्वर त्याला सरळ करणार आहे, येशू त्यांना सरळ करणार आहे. दुसरी गोष्ट देवाच्या लोकांना आपण पाहिली, ज्यावेळेस प्रभूचा हात आल्यानंतर ही स्त्री सरळ झाली. तिचा शरीरातल्या जे कुबडेपणा होता तो निघून गेला, विकाराचा आत्मा निघून गेला. जर आध्यात्मिक कुबडे कोण असेल, प्रभूचा हात त्यांच्यावरती येईल, त्यांचा आध्यात्मिक कुबड निघून जाईल आणि प्रभूमध्ये आध्यात्मिकरित्या ते स्ट्रेट उभा राहतील आणि परमेश्वराबरोबर चालत राहतील. तिसऱ्या गोष्टीकडे आपण जाणार आहे. तयार आहेत तुम्ही? मत्तई याचा 14वा अध्याय आणि 30वा वचन. परंतु वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असता ओरडून म्हणाला, प्रभूजी मला वाचवा. तुम्हाला स्टोरी माहिती असेल. पेत्र बोटेत चाललाय, येशू तिकडून आलाय आणि त्याला वाटतंय की मला येशू सारखं चालायचंय. येशूला तो म्हटलं येऊ का येशू? येशू म्हटलं या तुम्ही. पेत्राने पाऊलं खाली काढले, मस्तपैकी देवाच्या लोकांनो त्या पाण्यावरती उभा राहिला. आणि जसा वारा वादळ आला देवाच्या लोकांनो, ज्यावेळेस देवाचा शब्द त्याच्या हृदयामध्ये होता त्यावेळेस देवाच्या लोकांनो तो तरंगला. पण जसा वारा वादळ आला, जगातले शब्द त्याच्या हृदयामध्ये आले, बुडायला लागला. आणि बुडल्यानंतर म्हटला, येशू मला वाचवा. तुम्ही म्हणता की नाही बुडायला लागल्यावरती? तुम्ही बुडालेच नसताल असं वाटत असेल तुम्हाला पोहता ज्याला येत नाही त्याला पाण्यामध्ये टाकायचं आणि गंमत बघत बसायची. काय आता म्हणे मला वाचवा हो, काही पण बोलल, पण काही करा, मी काही पण करतो, पण मला वाचवा.
मी वरती आल्यानंतर तुमच्या पाया पडतो, पण मला वाचवा. वरती आल्यानंतर तुम्ही जिथं मला झुकायचं सांगता तिथं मी झुकन, पण मला वाचवा. कारण त्याला पोहतच येत नाही. पेत्र देवाच्या लोकांनो, येशूवर विश्वास ठेवणारा, मनामध्ये त्याच्या संशय आलाय. काय आलाय? त्याच्या मनामध्ये संशय निर्माण झालाय देवाच्या लोकांनो त्याच्या मनामध्ये. आणि जसा संशय झाला, पेत्र बुडायला लागला. आणि पेत्राचे शब्द होते, येशू मला वाचवा. पेत्र पाण्यामध्ये गेला असेल, त्याचे गुडघे गेले असतील, कंबर गेलं असेल, छाती गेलं असेल, डोक्यापर्यंत पाणी आलं असेल. त्यावेळेस देवाच्या लोकांनो तो म्हटला असेल की येशू मला वाचवा. आणि ज्यावेळेस देवाने ते शब्द ऐकलेत, मला वाचवा, प्रभूचा हात त्याच्या हातामध्ये दिलाय. प्रभूने त्याला उभा केलंय, पाण्यावरती स्थिर केलंय, कारण त्याच्या डोक्यावरती प्रभूचा हात आलाय. तुम्ही ज्या ज्या प्रार्थना केल्यात येशूकड, जरी त्या प्रार्थना करत असताना किंवा जीवन जगत असताना तुमचा विश्वास अल्पविश्वास झाला असेल, मनामध्ये थोडा संशय आला असेल, पण जी प्रार्थना प्रभूकड तुम्ही केलेली, जी पेत्राने केली प्रभूकड, येशूकड, की येशू मला वाचव, ती कधी केली असेल? देवाच्या लोकांनो, मला वाचव हे शब्द देवाने जतन करून ठेवले, त्याच्या मेमरीमध्ये सेव्ह केले. आणि जर तुम्ही केलेल्या प्रार्थना परमेश्वर त्याच्या डोक्यामध्ये, मेमरीमध्ये जतन करून ठेवतोय, तर त्या प्रार्थनेचं उत्तर 100% तुम्हाला भेटणार आहे. मला वाचवा, गरज आहे वाचवायची. येशू म्हटला नाही आता हा पुढच्या वर्षी तुला वाचवतो, 6 महिन्यांनी वाचवतो, 10 मिनिटांनी वाचवतो. तो देव आहे, त्याला कळतंय तुमची प्रार्थना कोणची इमर्जन्सीची आहे, तुम्हाला एकदम गरज कशाची आहे. ज्या गोष्टीची गरज आहे, एकदम अचानक ती गोष्ट सडनली देव तुम्हाला हात देईल, देवाचा हात तुमच्या डोक्यावरती येईल आणि तुम्हाला त्या पाण्यातून काढेल, त्या संकटातून काढेल. कारण तुम्ही प्रार्थना केली, मला वाचवा. लोक बुडतात ना, बुडतात लोक. पेत्र पाण्यामध्ये बुडला, लोक व्याभिचारामध्ये बुडतात, व्यसनामध्ये बुडतात, आणखी काय कर्जामध्ये बुडतात, कुणी टेन्शन मध्ये बुडते. या जगामध्ये वेगळ्या वेगळ्या गोष्टीत बुडायच्या देवाच्या लोकांनो. कुणी दारूच्या बॉटलमध्ये बुडतंय, निंदेमध्ये बुडतंय, कुणी वाईट गोष्टीमध्ये जगातले लोक बुडलेले आहेत. पण देवाच्या लोकांनो, जर अशा लोकांनी शेवटच्या क्षणात सुद्धा प्रभूकडे आज प्रार्थना केली की प्रभू मला वाचव, येशू मला वाचव, येशू स्वर्गातून हात त्यांना देईल आणि त्यांना त्या कर्जामधून, व्याभिचारामधून, निंदेमधून, संकटामधून, प्रॉब्लेम्स मधून, आजारामधून, सगळ्या गोष्टीमध्ये काढेल आणि त्यांना स्थिर करेल. कारण प्रभूने तुमच्या सगळ्यांच्या प्रार्थना ऐकलेल्या आहेत. असं समजू नका 2023ला मी अशी प्रार्थना केली, प्रभू तुझ्या संग मी बोललोय, ती देवाने लिहून ठेवलेली आहे, नीट लक्षात ठेवा. उत्तर तुमच्याकडे आलं नाहीये, ती इमर्जन्सी नाहीये. त्या प्रार्थनेसाठी आत्ता ज्या गोष्टीची इमर्जन्सी, लगेच परमेश्वर क्षणात ती गोष्ट तुमच्या जीवनात ती देईल, तुम्हाला पाण्यावरती स्थिर करेल, वाईट गोष्टीमधून काढून टाकेल. असं समजू नका मी 2020 साठी ही प्रार्थना केलेली आहे, देवाने सेव्ह करून ठेवलेली आहे. कशासाठी असेल? परिवाराच्या तारणासाठी असेल, मुलींच्या लग्नासाठी असेल, प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही प्रार्थना केली असेल, कोर्टच्या मॅटरसाठी असेल, आजारांसाठी असेल, कसली पण असेल ती प्रार्थना देवाच्या लोकांनो देवानी सेव्ह केलेली, त्याचं उत्तर येणं बाकी आहे. आणि असं होणार नाही तुम्ही बुडणार नंतर उत्तर देऊ देईन, असं होणार नाही. कारण प्रभूचा हात ज्यावेळेस तुमच्यावरती येतो, उत्तर स्वर्गातून तुमच्या समोर उभा केलं जातं. मग असं जीवन जगत असताना देवाच्या लोकांनो कधीच नाराज होऊ नका. देवा मी ह्या प्रार्थना केलेल्या आहेत आणि त्या प्रार्थनेचं मला उत्तर आलेलं नाही. जर पेत्राचे शब्द येशू त्याच्या डोक्यामध्ये, मेमरीमध्ये सेव्ह करू शकतो, त्या मंडळीचे सगळे शब्द परमेश्वराने सेव्ह केलेले आहेत. मुलांच्या लग्नाची टेन्शन घेऊ नका. का घेताल? आज नंतर फ्युचरचं टेन्शन घेताल,
लय वयाने मोठी झाली माझी मुलगी, 23 वर्षाची झाली, तिचं लग्न करून द्यावं लागेल. अरे तुझ्यापेक्षा तिच्या वरच्या बापाला लय काळजी आहे, तू काय काळजी करणार आहे? पण तिच्यासाठी बेस्ट परमेश्वर देणार आहे, असं काहीतरी देणार नाही. आणि तो तिकडे क्लीन होत असेल, स्वच्छ होत असेल, देवाच्या सानिध्यात तो वाढत असेल. आता त्याचा टायमिंग नाहीये. त्या टायमिंग मध्ये दोघांचा विवाह होऊन जाईल. सगळ्या प्रार्थनेसाठी मी सांगतोय, सगळ्या. तुम्ही म्हटलं असाल प्रभू माझं हे कर्ज काढ, 2025 मध्ये ते कर्ज गेलं नसेल, पण प्रभूने ती प्रार्थना सेव्ह केलेली आहे त्याच्या मेमरीमध्ये. तुमचं कर्ज परमेश्वर काढून टाकेल, कारण ते शब्द परमेश्वराने सेव्ह केलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर मनुष्यासारखा नाही, जबान देगा तो पुरी भी करेगा. तिसऱ्या गोष्टीकडे आपण जाऊ. पहिले शामुएल याचा 5वा अध्याय आणि 6वं वचन. मग अष्टोद करांवर परमेश्वराचा जबर हात पडला, त्याने त्यांचा नाश केला. त्याने अष्टोदकर व त्यांच्या आसपासच्या गावातील लोक ह्यांना ग्रंथींच्या व्याधीने पिडले. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी पलिस्टियन लोक आहेत आणि इस्रायल लोकांवर त्यांनी काय केलंय? हल्ला केलाय. काय केलाय? हल्ला केलाय. आणि ज्यावेळेस इस्रायल लोकांवरती देवाच्या लोकांनी, या पलिस्टियन लोकांनी हल्ला केलाय, इस्रायल लोकांना पूर्णपणे हारून टाकलं. आणि हारून टाकल्यानंतर देवाच्या लोकांनो, कराराचा कोश होता इस्रायल लोकांचा, ज्याच्यामध्ये देवाची उपस्थिती होती. घेतला कराराचा कोश, गेले आपल्या गावामध्ये त्याला घेऊन कराराच्या कोशाला. आणि जसं कराराच्या कोशाला देवाच्या लोकांनो गावामध्ये घेऊन गेलेत आणि कराराचा कोश ठेवलाय देवाच्या लोकांनो त्यांच्या मंदिरामध्ये. आणि त्या मंदिरामध्ये त्यांच्या देवांची मूर्ती होती. इथं दागोनची मूर्ती ठेवली आणि इथं कराराचा कोश ठेवलाय. आणि गेले मंदिर बंद करून. कराराचा कोश मंदिरामध्ये आणलाय, त्यांच्या मंदिरात ठेवलाय. त्यांचा देव आहे दागोन, त्याच्या तिथं ठेवलाय. मंदिर बंद केले, घरी गेले. दुसऱ्या दिवशी आले, दागोन पालथा पडलाय कराराच्या कोशासमोर. ते म्हटले पडला असेल असंच कराराच्या कोशासमोर. दागोनला उचललं त्यांनी, परत ठेवलं तिथं. मंदिर बंद केलं, परत गेले. परत आले देवाच्या लोकांनो. दागोनचे 2 पंजापासून हात आहेत ते बाजूला पडलेत. दागोनचं शरीर बाजूला पडले. दागोनची बॉडी एका बाजूला पडली. दागोन काय कराराच्या कोशासमोर उभा राहायला तयारच नाही, देवासमोर बसायला तयारच नाही. ज्या वेळेस देवाच्या लोकांना ते सकाळी त्याचे ते पुजारी वगैरे आले असतील पलिस्टियनचे, पाहिलं असेल, अरे दागोन तर उंबऱ्यावरती त्याचे हात पंजेच पडून पडले. दागोनचं डोकं एकीकडे गेले, धड एकीकडे गेले. ज्या दागोनच्या जीवावरती या पलिस्टी लोकांना वाटत होतं की आमच्या दागोनचा हात आमच्यावरती आहे आणि म्हणून आम्ही युद्ध जिंकलोत, इस्रायल लोकांना आम्ही हरवलंय. पण जर त्यांचा विश्वास दागोनवरती होता आणि त्यांना वाटत होतं दागोनचा हात आमच्यावरती आहे, पलिस्टीन लोकांवरती आहे, त्यामुळे आम्ही युद्ध जिंकलोत, तर देवाच्या लोकांनो देवाने पण सांगितलं ज्या दागोनचे हात तुमच्यावरती आहेत ते दागोनचे हात मी कट करून टाकलेत, कारण इस्रायल लोकांवरती माझा हात आहे. जर तुमचे वैरी तुमच्या समोर काहीतरी तुमच्या विरोधात करत असतील आणि ते स्वतःला गौरव घेत असतील, ते जिंकले, तर परमेश्वर त्याचा गौरव कधीच जाऊ देणार नाही. त्याचा गौरव परमेश्वरालाच द्यायला पाहिजे. आणि जर देवाच्या लोकांना तो विरोधी तुमच्या विरोधात काहीतरी गोष्टी करायचा प्रयत्न करत असतील, तर त्यांचे जे हात आहेत, त्यांच्यावरचे जे हात आहेत, येशू तोडून टाकील. तो परमेश्वर तोडून टाकील त्या सगळ्या सैतानाचे हात जे तुमच्या विरोधात उठलेले आहेत. आमेन. कोणता दागोन असो नाही तर कुणी पण असो, कोणता सैतान असो, ते सैतानाचे हात तुमच्यावरती चालणार नाहीत.
ते हात परमेश्वर कट करून टाकील, ते धड एका बाजूला करून टाकील, कारण तुमच्या डोक्यावरती येशूचा हात आहे. कशाला टेन्शन घेता खूप? मग तुम्ही घेता की नाही घेता? सैतान काहीतरी तुमच्या जीवनामध्ये पेरायचा प्रयत्न करतो. तुम्ही स्थिर उभं राहिलं पाहिजे, शांत उभं राहिलं पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही स्थिर उभं राहता परमेश्वराच्या सानिध्यामध्ये, तुम्हाला माहिती पाहिजे माझ्या डोक्यावरती देवाचा हात आहे, काहीच होऊ शकत नाही. आणि ज्यावेळेस तुमच्या डोक्यावरती देवाचा हात आहे, तुमच्या विरोधात राहिलेल्या सैतानाचे हात तुटलेले तुम्हाला दिसतीलच. आणि असे तुटलेले दिसतील त्या सैतानाचे हात, तुमच्या समोर तो सैतान परत कधीच उभा राहणार नाही. कारण त्याला कळणार आहे या लोकांवरती, या व्यक्तीवरती देवाचा हात आहे. ते म्हटले कराराचा कोष इथं ठेवायला नको. कराराचा कोष तिथून काढला, गावामध्ये नेला. गावात लोकांना मरी आली, लोक मरायला लागले, लोकांच्या अंगावर ग्रंथी फुटायला लागल्या, आजाराने बेजार झाले. देवाची उपस्थिती आल्यानंतर देवाच्या लोकांनो आजार निघून जातात. पण ज्या लोकांवरती सैतानाचा हात आहे त्या ठिकाणी जर देवाची उपस्थिती आली, त्यांच्यामध्ये आजार सुरू व्हायला लागतात. कळलं की नाही? नाही कळलं? नाही कळलं तुम्हाला? कळलं? जे लोक जीवन जगत असताना स्वतःवरती सैतानाचा हात डोक्यावरती ठेवून घेतात आणि सैतानाला गौरव देतात, देवाला सोडून देवाच्या लोकांनो देवाचा हात त्यांच्या जीवनामध्ये ठेवत नाहीत, अशा ठिकाणी जर देवाची उपस्थिती आली तर त्या लोकांमध्ये आजार सुरू होतात, ग्रंथी यायला सुरू झाल्या, लोक मरायला सुरू झाले. तिथून कराराचा कोष काढला, गत ह्या ठिकाणी नेला. गत ह्या ठिकाणी पण आजार सुरू झाले, ग्रंथी सुरू झाल्या. त्यांना कळलं कराराचा कोष इथं राहिल्यानंतर आपण नष्ट होणार आहेत. आणि तोच कराराचा कोष इस्रायल लोकांच्या घरामध्ये होता, त्या घराला परमेश्वर बरकत देत होता, त्याला सगळ्यात श्रीमंत बनवलं देवाच्या लोकांना. हा फरक आहे. तुमच्या डोक्यावरती देवाचा हात असाल तर तुम्ही आध्यात्मिक तुमचं जीवन वाढत जाईल. तुम्हाला कोणी नष्ट करू शकणार नाही. त्या सैतानाचे हात परमेश्वर नष्ट करून टाकील. चौथ्या गोष्टीमध्ये आपण पाहिलं देवाच्या लोकांनो, परमेश्वर वैराचे हात, सैतानाचे हात तोडून टाकतो. प्रेज द लॉर्ड. तुमच्या वैराचे पण हात परमेश्वर आज तोडून टाकणार आहे. तुमचे जे वैराने प्लॅन तुमच्या विरोधात केलाय ते तुमच्या जीवनामधून नष्ट होणार आहेत, कारण प्रभूचा हात तुमच्या डोक्यावरती आहे. पाचव्या गोष्टीवरती जाऊ आपण. लूक 8:54. मग सर्वांना बाहेर घालवून त्याने तिच्या हाताला धरून मुली उठ असे मोठ्याने म्हटले. येशू एकदा देवाच्या लोकांनो त्याला विनंती केली. याईर नावाच्या मनुष्याने त्याची मुलगी आजाराला टेकली, मरणाला टेकली, आणि येशू तिकडं बरं करण्यासाठी जाते. कोणतरी आलं आणि म्हटलं, गुरुजीला कशाला तुम्ही त्रास देताय, मुलगी मेली. त्यावेळेस प्रभूचे शब्द आले, अरे विश्वास ठेव, ती बरी होईल. आणि ज्यावेळेस हे लोक पुढे गेले घराजवळ, सगळे घराजवळ लोक रडत राहिलेत, मोठ्या मोठ्याने रडतात. आणि येशू त्यांच्याकडे पाहून म्हणत, यार ती झोपलेली आहे, कशाला रडताय तुम्ही? ते डायरेक्ट हसायला सुरुवात झाली त्यांची. त्यांना वाटलं हा काय सांगतोय, ती मेलेली आहे, आम्हाला माहिती नाही, हा काय सांगतो, ही झोपलेली आहे. लोक हसतात ना, चेष्टा करतात ना. अहो करतात की नाही? करतात. जीवन जगत असताना तुम्ही देवाचं वचन ज्यावेळेस लोकांना सांगतात त्यावेळेस ते लोक तुमची चेष्टा करतात, पण एक दिवशी कळल त्यांना. प्रेज द लॉर्ड. आणि येशू आतमध्ये गेलाय. येशू बरोबर देवाच्या लोकांनो त्याचे 3 शिष्य आहेत, तिचे आई वडील आहेत, ती झोपलेली मुलगी आहे, पण सगळ्यांना माहिती ती मेलेली आहे. बायबल सांगतं येशूने काय केलं, तिचा हातात हात धरून म्हटला, मुली उठ. जसं तुम्ही लहान लेकराला स्कूलला जायला उठवता, अरे उठ, तो उठायला रेडीच नसतो आणि तुम्ही त्याला उठवतायच, अरे उठ उठ. आणि जसा पूर्ण जागा होतो तो उठून बसतो. तसं ती जागी झाली, उठून बसली देवाच्या लोकांनो. आणि जशी उठून बसली,
सगळे लोक शॉक मध्ये गेले. अरे मेलेली मुलगी उठली. ज्या वेळेस तुमच्या डोक्यावरती, त्या मुलीच्या डोक्यावरती देवाच्या लोकांनो येशूचा हात आला, येशूचा हात त्या मुलीच्या हातामध्ये गेला, त्यावेळेस देवाच्या लोकांनो येशू येण्या अगोदर येशू म्हणत आहे की ही मुलगी झोपलेली आहे, ही मुलगी मेलेली नाही. सगळे लोक त्याच्या विरोधात बोलत आहे, ही मुलगी मेलेली आहे, आम्ही पाहिलं ही मुलगी मेलेली आहे. आणि ज्या वेळेस देवाच्या लोकांनो येशूचा हात तुमच्या डोक्यावरती येतो, तुमच्या हातामध्ये येशूचा हात येतो, त्यावेळेस देवाच्या लोकांनो देवाचं वचन कधीच चेंज होत नाही. ज्यांनी येशूला नावं ठेवले ते लोक चेंज झाले. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्यांचे शब्द चेंज झाले. ते म्हणले मुलगी मेलेली आहे, मुलगी जिवंत झाली. येशू म्हणतोय की देवाच्या लोकांनो मुलगी झोपलेली आहे. जे येशूचे शब्द आलेत, तो येशू सदा सर्व काळ टिकणारा देवे, सदा सर्वदा राज्य करणारा तो देवे. तो शब्द बोलल्यानंतर देवाच्या लोकांनो ते शब्द कधीच बदलत नाहीत. तुमच्या डोक्यावरती येशूचा हात आहे, हे शब्द प्रभूने तुम्हाला दिलेले आहेत, तर हे कधीच बदलणार नाहीत. येशू तुम्हाला मला घ्यायला येत आहे. 2000 वर्षापूर्वी त्याने सांगितलेलं आहे की मी तुम्हाला घ्यायला येईल. आणि ज्या वेळेस घ्यायला येईल हे लोक तुम्हाला नावं ठेवतील, पण येशूने शब्द दिलेत आपल्याला, तो आपल्याला घ्यायला येणार आहे. ज्या वेळेस तो येईल यांना कळल, अरे येशूचे शब्द कधीच बदलत नाहीत, आमचे शब्द बदललेले आहेत. मग देवाने तुम्हाला या बायबलमधून किती आशीर्वाद दिलेत देवाच्या लोकांनो, ते शब्द तुमच्या जीवनामधले कधीच बदलले जाणार नाही. येशू म्हटला मी पुढे जातो तुमच्यासाठी घर बनवायला. घर ऑलरेडी बनवले, तुमच्यासाठी घर ऑलरेडी बनवले, माझ्यासाठी घर ऑलरेडी बनवले. सोन्याच्या रस्त्यावरती तुम्ही चालणार आहात. ते सोनं 1.5 लाख रुपये ग्रॅम आहे, ते ग्रॅम तुमच्या पायाखाली राहणार आहे एक दिवशी. तुम्हाला कळतंय की नाही? कोणाचा हात आपल्या डोक्यावरती पाहिजे. एकदा एक देवाचे सेवक देवाच्या लोकांनो प्रार्थना करत होते आणि त्यांचा आत्मा स्वर्गामध्ये गेला. आणि स्वर्गामध्ये देवदूताने तो आत्मा नेल्यानंतर त्यांनी स्वर्गाचं डोर बघितलं, आतमध्ये गेली आणि त्यांना खूप सुंदर सुंदर घरं दिसले त्या ठिकाणी, खूप मोठे मोठे. आणि ज्यावेळेस देवाच्या लोकांनो ते घर एकदम मोठं असायचं आणि ते देवदूताला विचारायचे, हे घर माझ्यासाठी प्रभूने बनवलं असेल, मी मेल्यानंतर इथं येईल. तो देवदूत म्हणायचा नाही, तुझ्यासाठी नाही. तुझ्या चर्चमध्ये जी विधवा आहे ना, ती तुला मदत करते, ती विधवा तुला दान दशमांश देते. तिने जे पेरले तुझ्या मिनिस्ट्रीमध्ये, तिच्यासाठी हे घर मोठं बनवलंय. पुढं 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 पास्टर चाललेत, देवदूत चाललेत. आणि देवाच्या लोकांना पुढे गेल्यानंतर परत घर आलेत, मोठे घर आलेत. आणि ते पास्टर देवदूताला विचारतो, हे घर 100% माझं आहे, मी पास्टर आहे. बरोबर आहे की नाही? त्यावेळेस देवदूत तिला सांगतोय, तुझ्या मंडळीमध्ये ती स्त्री जी तुला गुप्तरित्या मदत करते, ती कोणाला सांगत नाहीये, ह्या हाताला पेरलेलं, तिच्या नवऱ्याला पण माहिती नाहीये तिने काय पेरलेलं आहे तुझ्या मिनिस्ट्रीमध्ये, हे तुला, देवाला आणि तिला माहिती आहे. हे घर त्या स्त्रीसाठी आहे. पास्टर पुढं पुढं गेले आणि एक छोटं घर त्या ठिकाणी होतं. त्यांना वाटलं हे घर काय माझं नाहीये. देवदूत म्हटला, हे घर तुमचं आहे. पेरल्याशिवाय कधीच उगत नाही. तुम्ही इथं झोपडीत राहिले असतात, पण स्वर्गामध्ये अतिमहलामध्ये राहणार आहेत. तुम्ही पत्र्याच्या खोलीत अख्खं जीवन जगवलं असेल,
पण असं घर परमेश्वराने तुम्हाला ठेवलंय, कारण तुम्ही या मिनिस्ट्रीत पेरत आहात. तुमच्या डोक्यावरती देवाचा हात आहे. असं समजू नका मी जे पेरले ते माझ्या जीवनात उगवणार नाही. 100% इथं पण उगवणार आणि तिथं पण ती गोष्ट तुम्हाला दिली जाणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मला सांगायचंय याच्यातून एकच गोष्ट, की आपल्या डोक्यावरती येशूचा हात पाहिजे. कोणाचा पाहिजे? जर येशूचा हात पाहिजे तर आपण येशूच्या इच्छेनुसार जगायला सुरुवात करतो. बाकीचं इकडे तिकडे पाहणार नाहीत. जे या गोष्टीमध्ये लिहिलंय, श्रीमंत तरुणाला सांगितलं आसन ते विकून टाक, स्वर्गात तुला संपत्ती भेटल. तो निघून गेला. जर त्याने येशूचं ऐकलं असतं, स्वर्गात त्याला संपत्ती भेटली असती. हे लिहिलंय की स्वर्गात तुमची संपत्ती आहे, तुम्हाला ती भेटणार आहे. पण कोणाला? जे पेरते त्यांना. दुसरी गोष्ट देवाच्या लोकांनो, या याईरच्या कन्यामध्ये अशी झाली की सगळ्यांना माहिती होतं देवाच्या लोकांनो ही मेलेली आहे. काय ही मुलगी मेलेली आहे, ही मुलगी कधी जिवंत होऊ शकत नाही. आणि येशू सांगतोय झोपलेली आहे. ज्यावेळेस येशूने तिचा हात घेतला, ती उठली. देवाच्या लोकांनो, जशी उठली ती, सगळ्यांना कळलं की हा मनुष्य सत्य बोलतोय. काय बोलतोय? सत्य बोलतोय. याचे शब्द सत्य आहे, त्याच्या मुखातून येणारी प्रत्येक गोष्ट सत्य आहे. ज्यावेळेस देवाच्या लोकांनो येशूच हा सत्य आहे, सगळ्या लोकांना कळलं देवाच्या लोकांनो की येशू जे शब्द बोललाय ते खरे आहेत. आपण जे बोलत होतो ही मुलगी मेलेली आहे ते खोटं आहे, ते खरं नाहीये. येशूकडे पाहून, सत्याकडे पाहून देवाच्या लोकांनो त्यांचा विश्वास जागृत झाला आणि ते सत्याला येऊन मिळाले. तुम्ही जीवन जगत असताना देवाच्या लोकांनो, तुम्ही जे बायबलचे वचन तुमच्या लोकांना, नातेवाईकांना, सगळ्यांना तुम्ही सांगत आहात, हे सत्य आहे, हे जे आहे ते सत्य आहे. आणि हे सत्य देवाच्या लोकांना तुम्हाला कळलंय, तुम्ही घेऊन जात आहात. एक दिवशी परमेश्वर तुम्ही सांगितलेली प्रॉफिसी, तुमच्या मुखातून निघलेले शब्द सत्य झालेले असतील त्यांच्या जीवनामध्ये. त्यांचा विश्वास वाढवेल आणि ते तुमच्या कळपामध्ये येतील. आणि सत्य आल्यानंतर देवाच्या लोकांनो, मनुष्य सत्याच्या पाठीमागं चालत राहतो. पाचवी गोष्ट देवाच्या लोकांनो, ज्यावेळेस परमेश्वराचा हात तुमच्या हातामध्ये येतो, तुमच्या डोक्यावरती येतो, तर जगातले लोक बदलले जातात, वचन बदलत नाही. जे शब्द तुम्हाला प्रभूने दिलेत ते शब्द कधीच बदलणार नाही. हे जग बदललं जाईल पण त्याचे शब्द कधीच बदलले जाणार नाही, कारण तुमच्या डोक्यावरती येशूचा हात आहे. योहान 6:11. येशूने त्या भाकरी घेतल्या आणि आभार मानल्यावर शिष्यांना आणि शिष्यांनी बसवल्यांना वाटून दिल्या. तसेच त्या मासळ्यातून त्यांना पाहिजे तितके दिले. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी देवाच्या लोकांनो, येशू एका अरण्यामध्ये, ज्या ठिकाणी भाकरी नाहीत, जेवण नाही, काही नाही, 5,000 लोक त्याच्या अवतीभोवती आहेत, अशा परिस्थितीमध्ये येशू आहे देवाच्या लोकांनो. आणि येशूची इच्छा आहे लोकांना भाकरी द्यायच्या. आपल्या शिष्यांना सांगतोय अरेंजमेंट होईल का? ते शिष्य म्हणतात अरेंजमेंट होणार नाही, आपल्याकडे तेवढे पैसे नाही आहेत, गाव दूर आहे. मग शिष्य म्हणतात आपल्या एका लहान मुलांकडे 5 भाकरी आणि 2 मासे आहेत. किती? 5 भाकरी आणि 2 मासे. आणि ज्यावेळेस देवाच्या लोकांना या 5 भाकरी 2 मासे त्या मुलाकडून घेतले आणि येशूच्या हातामध्ये आले. जसे येशूच्या हातामध्ये आले, बायबल सांगते देवाच्या लोकांनो, 5,000 लोक जे जेवणासाठी होते, जास्त असतील त्या ठिकाणी, ते सगळ्या लोकांनी जेवण केले आणि 12 टोपल्या उरल्यात. हा मोबाईल आहे, हे माझ्या हातामध्ये. कोणाच्या हातामध्ये? कोणाच्या? माझ्या हातात. ज्यावेळेस हा मोबाईल माझ्या हातामध्ये असेल, हा मोबाईल वापरून हा मोबाईल नष्ट होईल, बिघडला, रिपेअर होईल, एक दिवशी नष्ट होऊन जाईल. हा मोबाईल माझ्या हातामध्ये. आणि ज्या वेळेस देवाच्या लोकांनो हा मोबाईल येशूच्या हातामध्ये जाईल. कोणाच्या? येशूच्या हातामध्ये जाईल.
आणि ज्यावेळेस हा मोबाईल येशूच्या हातामध्ये जाईल देवाच्या लोकांनो, हा मोबाईल कधीच बिघडणार नाही. समजलं तुम्हाला? ज्या वेळेस तुमच्या गोष्टी तुम्ही येशूच्या हातामध्ये देता, त्यावेळेस त्या गोष्टी अनेक हजारो पटीने वाढायला सुरुवात होतात. 2 मासे 5 भाकरी येशूच्या हातामध्ये दिले, 5,000पेक्षा जास्त लोक जेवून गेले. जी गोष्ट तुमच्याकडे, ती प्रभूच्या हातामध्ये द्यायला शिका. तुमचं जीवन प्रभू येशूच्या हातामध्ये द्या. तुमच्या मुलांचं जीवन प्रभू येशूच्या हातामध्ये द्या. तुमच्या काही गोष्टी असतील त्या येशूच्या हातामध्ये द्या. तुमचे पैसे येशूच्या हातामध्ये द्या. तुमची कार ड्रायव्हिंग येशूच्या हातामध्ये द्या. ज्यावेळेस तुम्ही येशूच्या हातामध्ये देताल, ती गोष्ट मल्टिप्लाय म्हणजे वाढायला सुरुवात होईल. त्या गोष्टीमध्ये कधीच बिघाड होणार नाही. लोक येशूच्या हातामध्ये टेरिंग द्यायला तयारच नाहीत. स्वतःचं जीवन स्वतःच्या इच्छेप्रमाणे चालवतात. तुमच्या डोक्यावरती येशूचा हात असल्यानंतर देवाच्या लोकांनो, तुम्ही फक्त येशू सांगन तेच करताय, कारण तुम्ही त्याच्या हातामध्ये हात दिलेला आहे. तुमच्या डोक्यावरती त्याचा हात आहे, म्हणजे त्याच्या शब्दांमध्ये तुमचं जीवन आहे. जर त्याच्या शब्दांमध्ये जीवन आहे, त्या शब्दांमध्ये मल्टिप्लाय आशीर्वाद पण आहेत. आणि जर तुमचं जीवन सैतानाच्या हातात दिलंय आणि त्या पद्धतीत तुम्ही वागवतायत, तो सैतान तुम्हाला नष्ट करायचा प्रयत्न करेल. मग काय येशूच्या हातामध्ये द्यायला पाहिजे ना आपलं आज? तुम्ही स्वतःला तुमच्या येशूच्या हातामध्ये देणार आहेत आज प्रत्येक गोष्टीमध्ये. पेपर लिहिताना परमेश्वराचं नाव घेऊन, प्रभू तो हा पेपर, परमेश्वर मला तू गाईड कर. पवित्र आत्म्या तू हा पेपर लिह, मला तुझ्या रक्ताआड घे, हा पेपर तुझ्या रक्ताआड घे. आणि ज्या वेळेस तुम्ही ती गोष्ट प्रभूला समर्पित करताल किंवा प्रभूच्या हातामध्ये देणार, प्रभूला कळतं कशी चांगली ती गोष्ट वापरायची आणि कशी वाढवायची. शेवटच्या गोष्टीकडे आपण जाणार आहेत. योहान याचा 8वा अध्याय आणि 7वं वचन. आणि ते त्याला एकसारखे विचारत असता तो उठून त्यांना म्हणाला, तुमच्यामध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर दगड टाकावा. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी देवाच्या लोकांनो, येशू ख्रिस्त मंदिरामध्ये लोकांशी बोलत आहे, प्रीच करत आहे. आणि त्या ठिकाणी देवाच्या लोकांनो, एक बाई पळत आली. ती व्याभिचारी होती, येशू समोर उभा राहिली. पाठीमागून काही लोक आले देवाच्या लोकांनो. इथं येशू आहे समजा, ती बाई ह्या ठिकाणी उभा राहिली. आणि इकडून काही लोक आले देवाच्या लोकांनो. ते लोक पळत आले तर ते येशूला म्हणत आहेत, येशू, ह्या बाईने व्याभिचार केलाय. मोशेच्या नियमशास्त्रात असं लिहिलंय की ह्या बाईला दगडाने मारायचंय. कशाने मारायचंय? कारण हिने व्याभिचार केलाय. येशू देवाच्या लोकांनो जमिनीवरती काहीतरी लिहिते. आणि येशू उठला. आणि येशू जसा उठला देवाच्या लोकांनो, त्या लोकांकडे पाहिलं आणि तो म्हटला, त्याला कंटिन्यू विचारायला लागले, येशू मोशेच्या नियमामध्ये असं लिहिलं, हिला दगडाने मारायचंय, दगडाने मारायचंय, दगडाने मारायचंय. येशू फटक्याने उठला आणि त्यांना सांगितलं, जर तुम्ही निष्पाप असाल तर हिला तुम्ही मारा. कसे असाल तर? सगळ्यांचे दगड पडून गेले. सगळ्यांना त्यांचा पिक्चर दिसला. अरे मी खोटं बोललोय, मी व्याभिचार केलाय, मी लोकांना फसवलंय, मी निंदा केली, मी येशू विरुद्ध पाप केलंय, या परमेश्वराविरुद्ध पाप केलंय, या वचनांविरुद्ध मी पाप केलंय. सगळ्यांचे दगड खाली पडून गेले. आणि ज्यावेळेस सगळ्यांचे दगड खाली पडले देवाच्या लोकांना, आणि ते लोक पण निघून गेलेत. आता येशू तिथे आहे आणि ती बाई तिथे आहे. ही बाई व्याभिचारी आहे, येशूकडे आली आणि येशूकडे रडत आहे. आणि इथं येशू उभा आहे. आता येशू म्हटलंय निष्पाप आहे, त्यांनी पहिला दगड मारायचा आहे. कुणी? अहो, ह्या ठिकाणी निष्पाप उभा आहे, ज्यांनी एकही पाप केलं नाही, असा येशू त्या ठिकाणी उभा आहे. येशू दगड घेऊ शकत होता आणि त्या बाईला मारू शकत होता, पण येशू निष्पाप आहे. ज्यावेळेस ती बाई येशू समोर उभा राहिली, निष्पापा समोर उभा राहिली, तिने स्वतःचा हात निष्पापा बरोबर दिला. त्यावेळेस देवाच्या लोकांनो, तिच्यामधलं पाप निघून गेलं. आणि ज्याच्याबरोबर त्याने हात दिलाय, निष्पापाबरोबर, तिचं पाप निघून गेलं. आणि त्या बाईने परत जिंदगीमध्ये कधीच पाप केलं नाही. तुमचा हात कोणाजवळ तुम्ही दिलाय?
कोणाच्या हातात हात दिलाय? बायकोच्या हातात दिलाय का शेजारणीच्या हातात दिलाय? कोणाच्या? तुम्ही सगळे लोक चांगले आहेत, तुम्ही बायकोच्या हातातच हात दिलाय, बरोबर? तुम्ही येशूच्या हातातच हात दिलाय. शेजारणीच्या हाताला हात देऊ शकत नाही, कारण ती निष्पाप नाहीये. तुमची बायको निष्पाप आहे, येशू निष्पाप आहे, देवाचा शब्द निष्पाप आहे, हे तुम्हाला माहिती आहे. माझा हात जर निष्पाप लोकांमध्ये दिलाय, येशूमध्ये दिलाय, देवाच्या शब्दामध्ये दिलाय, तो मला निष्पापच बनवील, माझ्यातलं पाप काढून टाकील. कोणाच्या हातात हात द्यायचा आहे तुम्हाला? कोणाच्या हातात हात? हा? पापी लोकांच्या द्या. तुमचं जीवन पापी लोकांच्या हातात द्या, ते पापी बनवून टाकतील. ज्या लोकांच्या हातात दगड होते ते पापी होते. जे पापी लोक आहेत ते दुसऱ्याला मारतात, जे निष्पाप आहेत ते दुसऱ्याला वाचवतात. येशूने त्या स्त्रीला वाचवलं. जर तुम्ही निष्पाप येशूच्या हातामध्ये हात दिलाय, तर त्या स्त्रीच्या आशीर्वाद आणि पवित्रता ऑटोमॅटिक खूप वाढत गेली असेल. आणि एवढी वाढली असेल कारण तिने येशूच्या हाताला हात दिलाय, म्हणजे येशूच्या रक्तात हात मिसळवलाय. आणि जर येशूच्या रक्तामध्ये हात मिक्स केलाय, तिची पवित्रता या पृथ्वीमध्ये अशी कोणाची नसेल अशी पवित्रता तिची झाली असेल, कारण तिचा हात येशूच्या हातामध्ये होता, येशूच्या रक्तामध्ये होता. कोणाच्या हातात हात दिला पाहिजे हे समजलं पाहिजे. आपल्या मुलींचा हात कोणत्या व्यक्तीच्या हातात हात दिला पाहिजे? संपत्ती पाहून दिला पाहिजे, प्रॉपर्टी पाहून दिला पाहिजे, की देवाचा सेवक परफेक्ट आहे, धार्मिक आहे, सामर्थ्याने भरलेला आहे, येशू याच्यामध्ये राहतो, येशूला हा घाबरतो, अशा मुलाच्या हातामध्ये तुमच्या मुलीचा हात जर दिला तर ती शुद्ध राहील, पवित्र राहील, देवाच्या वचनामध्ये राहील. आणि अशुद्ध मुलाच्या हातामध्ये हात दिला तो 100% तिला अशुद्ध बनवील, अशुद्ध गोष्टीकडे घेऊन जाईल. काय करायला पाहिजे आज? ती स्त्री खूप भारी होती, पाप करून आली, पण हात कोणाच्या हातात दिलाय? येशूच्या हातामध्ये. तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा, माझा हात कोणाच्या हातामध्ये? मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय काय करते, किंवा मी काय काय करतो? ज्यावेळेस तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत झोपल्यानंतर आठवता मी काय केलंय आज माझ्या जीवनामध्ये, देव तुम्हाला तुमच्या चुका दाखवील, चांगल्या गोष्टी दाखवील. आणि तुम्ही ज्यावेळेस चांगल्या गोष्टी पाहता देवाला धन्यवाद देताल, चुकले असाल प्रभूकडे क्षमा मागताल, प्रभू तुमचा हात परत तुमच्या हातामध्ये घेईल आणि तुम्हाला परत निष्पाप बनवील, कारण तो स्वतः निष्पाप आहे. प्रेज द लॉर्ड. कोणाच्या हातात हात द्यायचा आहे? कोणाच्या? येशूच्या. आणि जर येशूच्या हातात हात जर तुम्ही दिलाय तर तुम्ही 100% निष्पाप बनलेले आहात. तुमचा हात येशूच्या शब्दाच्या हातामध्ये, येशूच्या रक्ताच्या हातामध्ये, येशूच्या सामर्थ्याच्या हातामध्ये. आणि ज्याच्यात तुमचा हात दिलेला आहे तो क्रिएटर आहे, निर्माण करताय. तुमच्यासाठी ऑटोमॅटिक तो निर्मिती बनवली जाईल, कारण तुमचा हात येशूच्या हातामध्ये. आज जी पहिली गोष्ट पाहिली देवाच्या लोकांनो, आपण काय पाहिली? जो व्यक्ती कुष्ठरोगी होता, येशूचा हात त्याच्या डोक्यावरती आला, त्याने कधीच कोणासमोर हात पसरले नाही. एकदा येशू समोर हात पसरले आजारासाठी, त्यानंतर त्यांनी कोणासमोरच हात पसरले नाहीत. तुमच्या डोक्यावरती जर येशूचा हात असेल तर तुम्ही जगासमोर कधीच हात पसरणार नाही. दुसरी गोष्ट पाहिली देवाच्या लोकांनो, ती म्हणजे कुबडी. जी बाई कुबडी होती 18 वर्षापासून, तिच्यावरती येशूचा हात आला, तिचं शरीर सरळ झालं आणि ती येशू बरोबर चालू लागली. जर येशूचा हात तुमच्या डोक्यावरती आहे, आध्यात्मिक कुबड तुम्हाला आलं असेल, परमेश्वर ते आज कुबड काढून टाकील आणि तुम्हाला आध्यात्मिक स्थिर करील, सरळ उभा करील. तुम्ही येशूच्या पाठीमागे निघून जाताल. तिसरी महत्वाची गोष्ट देवाच्या लोकांनो आपण पाहिली, ती म्हणजे पेत्र. देवाच्या लोकांनो ज्या वेळेस पाण्यामध्ये बुडायला लागला,
समस्येमध्ये अडकला. येशूला म्हणला मला वाचवा. येशूने ते वाचवा शब्द सेव्ह केले. पेत्राला हात दिला, त्या समस्येतून, त्या पाण्यातून बाहेर काढलं, पेत्राला वाचवलं. पेत्राच्या डोक्यावरती येशूचा हात आहे. जर पेत्राच्या डोक्यावरती येशूचा हात आहे तर देवाच्या लोकांनो, येशूने शब्द जे पेत्राचे सेव्ह केलेत त्या पाण्यावरती पेत्राला परमेश्वर तरंगवीन म्हणजे तरंगवीनच. त्यानंतर पाहिलं, ज्या पॅलेस्टीन लोक आहेत त्यांना वाटलं की आमच्या देवामुळे आम्ही युद्ध जिंकलेलो आहे. इस्रायल लोक हरलेले आहेत. त्यांच्या डोक्यावरती देवाचा हात होता. त्या सैतानाचा हात परमेश्वराने तोडून टाकला आणि देवाच्या लोकांना, इस्रायल लोकांवरती परमेश्वराने हात ठेवला. तुमचे वैरी तुमच्या विरुद्धचे हात घेऊन उभा असतील, परमेश्वर ते हात आज नंतर तोडून टाकील त्या सैतानाचे. त्यानंतरची गोष्ट पाहिली, देवाच्या लोकांना, याईरची कन्या ज्यावेळेस ती मरण पावली, सगळ्यांना वाटलं ती मेलेली आहे. येशू म्हणतोय झोपलेली आहे. आणि ज्यावेळेस देवाच्या लोकांना तिचा हात येशूने पकडला, आत्मस्वर्गातून तिच्यामध्ये आला आणि ती मेल्यातून उठली. देवाच्या लोकांना, येशूचं वचन कधीच बदलत नाही. जे त्याच्या आजूबाजूचे लोक होते ते बदलले गेले, त्यांचे शब्द बदलले गेले. प्रेज द लॉर्ड. त्यानंतरची गोष्ट पाहिली देवाच्या लोकांनो, 5 भाकरी 2 मासे येशूच्या हातात दिल्या. ज्यावेळेस येशूचा हात त्या भाकरीवरती आला, माशांवरती आला, ऑटोमॅटिक ते मासे आणि भाकरी मल्टिप्लाय व्हायला सुरुवात झाले. तुमचं जीवन येशूच्या हातामध्ये द्या, तुमच्या गोष्टी येशूच्या हातामध्ये द्या, ऑटोमॅटिक त्या मल्टिप्लाय व्हायला सुरुवात होतील. आणि देवाच्या लोकांनो, त्यानंतरची आपण एक गोष्ट पाहिली की व्याभिचारी स्त्री आणि येशू निष्पाप आहे. आणि जर व्याभिचाराच्या स्त्रीने येशूच्या निष्पाप हातामध्ये हात दिलाय तर 100% ती पण निष्पाप होईल. तिचं पाप पुसून टाकलं जाईल आणि देवाच्या लोकांना तिची पवित्रता वाढेल. या गोष्टीवरती आज मनन करायचंय. आपल्या डोक्यावरती कोणाचा हात आहे? कोणाचा हात आहे आपल्या डोक्यांवरती? प्रभू येशूचा. कोणाचा? आणि जर प्रभू येशूचा हात आपल्या डोक्यावरती आहे, आज नंतर घाबरायचं. सैतान आज नंतर घाबरायला चालू करेल. तुम्ही सैतानाला पंच मारताल आणि येशू बघत राहील. सैतानाची हिम्मत होणार नाही तुम्हाला टच करायची, कारण तुमच्या डोक्यावरती त्याने पाहिला येशूचा हात आहे. आपण आपल्या पायावरती उभं राहू आणि आज आपण प्रार्थना करूया परमेश्वराकडे.